सभेचे अध्यक्ष आमचे सोयरे रामनाथजी नायकवाडी, तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष दादा पाटील, आपल्या सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक अहमदनगर जिल्हा काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय सोन्याबापू वाकचौरे गुरुजी, माझ्या अगोदर ज्यांचं भाषण आपण सर्वांनी ऐकलं ते अकोले तालुक्यामध्ये प्रत्येक संस्थेमध्ये आणि प्रशासकीय क्षेत्रात ज्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवलाय ते मीनानाथजी पांडे साहेब, बाळासाहेबजी नायकवाडी, आदरणीय जीजी अलकाताई, संगीता शेटे सर, रोहिदास शंकरराव, ॲडव्होकेट नवले साहेब, शहानबाजी शेख, शब्बीर शेख, भास्करराव दराडे, शिवाजीराव अरोटे, प्रकाश, रमेशजी पवार, सुभाष, त्याबरोबर सतीश पाचपुते सर आणि विशेष जोडी आहे सध्या तालुक्यामध्ये. आड्याखाली नवरा बायकोचं राज्य चालतं माहित आहे आपल्याला, पण तालुक्यात नवरा बायको जोडीनं फिरतात आणि काँग्रेस पक्षाच्या साठी अविरतपणे कष्ट करतात. मारुतराव आणि मीनाक्षीताई, बाळासाहेब तुम्ही म्हटले की पायाला होरा बांधून ते फिरताय, त्यांचा विशेष उल्लेख. शिवाजीराव, आमचे मित्र विष्णू कर्णिक सर, संगमनेर सहकारी साखर कारखान्याचे संचालक संभाजीराव, विक्रम, सर्वांचा उल्लेख, सुमनताई, आपण पण सगळेच डोळ्यासमोर येत आहेत कारण आपण सर्वजण कार्यकर्ते आहोत. आज कार्यकर्त्यांनाच निमंत्रित केलंय. काँग्रेस पक्षाच्या नगरपंचायतीच्या 4 उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ आज झालाय. महर्षी अगस्ती ऋषींच्या चरणावर डोकं ठेवून, अंतरीचा सद्भाव जागा ठेवून आपण या निवडणुकीच्या प्रचाराला प्रारंभ करतोय. माझ्या अगोदरचे वक्ते पण बोलले आणि काल परवा झालेल्या सभेत पण एक मुद्दा उपस्थित झाला होता. काही पक्षांना आमच्या नैतिकतेच्या मूल्याचा का राग येतो तो त्यांनाच माहिती. नैतिक शब्द ते कधी कधी आमच्यासाठी उपहासानं पण वापरतात, पण आम्ही रोखठोकपणे जाहीरपणे सांगतो, राजकारण करावं नीतिमूल्याच, राजकारण करावं नैतिकतेच, राजकारण करावं आपल्या स्वतःच्या स्वच्छ चारित्र्याच, आणि तरच जनतेसमोर जात. आणि म्हणून नैतिकतेचं पासिंग बांधूनच आम्ही राजकारण करीत आलोय आणि याही पुढे करीत राहणार. आज त्याच नैतिक मूल्यावर उभं राहून आपण नगरपंचायतीची निवडणूक लढवतोय. आपल्यातल्या काही कार्यकर्त्यांनी खंत व्यक्त केली, 7 लढवल्या, 13 पैकी कोणत्या पण राजकीय पक्षानं सांगाव्यात 13च्या 13 जागा लढवल्या. कुणी पण सांगावं, कुणी पण. सावड केली म्हणून 13ची बेरीज नको, स्वतःच्या ताकदीनं किती लढवल्या. आणि खोडा मैदान जवळ आहे 19ला, लढवल्या किती आणि जिंकल्या किती याचा हिशोब ज्यांनी मतदान केलंय ते आमचे सगळे मतदार बंधू भगिनी देणार आहेत. आमचा विश्वास आहे. देशातलं सगळं राजकारण पाहिलं आणि तालुक्यातलं पण पाहिलं तरी सुद्धा लक्षात येतं कितीतरी आज असे मतदार आहेत, नागरिक आहेत, कितीतरी लोक, मी म्हणेल सर्वच, त्यांना गृहीत काय धरताय तुम्ही तुमच्या बाजूची. आमिषांचा खेळ काय खेळताय. सतसत विवेक ठेवून मतदार आपलं मत नोंदवतोय, हा इतिहास आहे. वेगवेगळ्या भाषणामध्ये वेगवेगळी शैली वापरणारे आमदार महोदय, तुम्ही तरी ठेवा की लोकशाहीवर विश्वास.
13च्या 13 जागा निवडून येण्याची भाषा करताय. अरे ही तर लोकशाहीची टिंगल. याचा अर्थ तुम्ही सगळ्यांनाच गृहीत धरताय. जे पूर्वी घडलं, पूर्वीच्यांनी केलं तेच तुम्ही करताय. लोकांनी एक नवा संदेश देऊन तुम्हाला या निवडणुकीमध्ये आमदार म्हणून काम करायची संधी दिली. लोकशाहीचे सगळे मूल्य तर जपूया. मतदार बंधू भगिनींच्या वरती विश्वास तर ठेवूया. त्यांच्या मनात आहे तेच बटन दाबलं जाईल याच्यावर तरी विश्वास ठेवूया. आणि तोच आत्मविश्वास आमचा आहे त्याच मतदारावर, त्याच नागरिकावर. आमचा आत्मविश्वास सांगतोय आमच्याबद्दल त्यांना विश्वास आहे. कारण कालपर्यंतचा आमचा सगळा राजकीय इतिहास त्याच्या साक्षीला आहे. या तालुक्यातलं कोणती पण संस्था, कोणती पण काँग्रेसच्या शिवाय स्थापन झाल्याचा काही दाखवाल एखादा दाखला? हिम्मत असेल तर दाखवा. एक संस्था काँग्रेसच्या शिवाय उभी राहिली. एक सोसायटी घ्या, ग्रामपंचायत घ्या, कोणती पण घ्या. अगस्ती सहकारी साखर कारखाना घ्या, तालुका एज्युकेशन सोसायटी घ्या, कृषी उत्पन्न बाजार समिती घ्या, हवी ती घ्या. दाखवा की काँग्रेसच्या शिवाय संस्था उभी केली. यशवंतराव भांगरे साहेब असतील, दादासाहेब रुपवते असतील, डाव्या पक्षांमधले बॉससाहेब नवलेंच्या सह सगळेच नेतेगण. या तालुक्याचा तो सुंदर आणि स्वच्छ इतिहास आहे. सगळेजण एकत्र येतात आणि संस्था उभी करतात. आणि त्याचं नेतृत्व कालपर्यंत काँग्रेसने केलं, कधी राष्ट्रवादीनं पण केलं. त्या धवल इतिहासाकडे पाठ करून तमाम पुढारी या तालुक्यातले जनतेला विकासाच्या गप्पा मारताय. माझ्या मित्रांनो, जरा आठवा कालपर्यंतचा इतिहास काय सांगतोय. मग आंदोलन पण घ्या. आंदोलनाचा सुद्धा मक्ता कुणाकडे नाही. आणि हा मक्ता द्यायचाच असेल तर तो डाव्या पक्षांना देता येईल, समाजवादी पक्षांना देता येईल, आणि नावानिसी घ्यायचं असेल तर काही नावं पण घेता येतील. संघर्षातून घडलं त्याच्यावर आमचा विश्वास आहे. सरकारी तिजोरीतून घडलं त्यावर पण आमचा विश्वास आहे. सहकार शक्तीतनं घडलं त्यावर पण आमचा विश्वास आहे. आणि या समन्वयातनं माणसं उभी राहिली हा तर आमचा दावा आहे. आणि हा समन्वय ज्यांनी केला तो काँग्रेस पक्ष होता, याची आठवण आम्हाला द्यावी लागते. आम्ही ती ठामपणे देतो. नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या निमित्तानं पण देतो. नगरपंचायत आम्हीच चालवणार. आमच्या शिवाय प्रयत्न करून पाहिले त्या संस्थांचं काय झालं. प्रत्येक संस्थेच्या निवडणुकीत त्याचा सगळा हिशोब चुकता कर, सगळा कर. आम्ही लढलोय स्वतंत्र, लढणार पण स्वतंत्र. जागांचा खेळ नाही मांडत. पण या निमित्तानं या तालुक्यातलं जे काही गढूळ झालेलं राजकारण आहे ते एकदा निर्मळ तर करू. हा माझा पक्ष आहे आणि मी त्या पक्षाचा उमेदवार आहे, मी त्या पक्षाचा कार्यकर्ता आहे. म्हणून एकदा या की निवडणुकीच्या रिंगणात आहे असल हिंमत तर या की. पडद्याच्या आडून काय राजकारण चालते जनतेला माहिती आहे. राजकीय पक्षांच्या ऐवजी टोळ्यांचं राजकारण आणतायत. आणि तरीही सुद्धा राजकीय पक्षाचं सोंग पांघरतायत. ते कळत नाही जनतेला. कोणता राजकारण ह्या तालुक्यात चाललंय द्या की जरा न्याय निवाडा करण्यासाठी. चांगल्या माणसांकडे एकदा तो न्याय निवाडा द्या. या एकदा न्याय निवाडा होऊ द्यात. एकदाच दूध आणि पाणी अलग होऊन जाऊ द्यात. बघूया काय होतंय. कुणाचा हात कुणाच्या हातात आणि चांगल्याच्या पायात पाय घालण्याचं राजकारण कधी थांबवाल. असेल स्वतःची आयडेंटिटी तर तीच घेऊन या एकदा, मग बघूया. नगरपंचायतीच्या निवडणुकीत कुणी पण 13 जागा लढवल्या नव्हत्या. आणि आजही स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्याची हिंमत
होय, आम्ही दाखवली काँग्रेस पक्षात, दाखवली, दाखवणार पण, या पुढे पण दाखवणार. लढा की स्वतंत्रपणे, बघूया पुढे काय होत आहे आमची तयारी. लढा. रडत बसाल घरी, हा भिडू होता माझ्या बरोबर, तो तर त्या पक्षात गेलाय. पक्षच कळणार नाही इथपर्यंत राजकारण केलं म्हणून तर चाललं. चला हे वेगळंच काय फॅट आलं, स्वतःच्या चिन्हावर, स्वतःच्या झेंड्यावर. बघा काय काय होतंय यांचं. मग जे वादळ येईल ना त्यावेळेला बघा काय होत आहे. या तालुक्यात स्वच्छ राजकारण करायचंच आहे, होय करायचंच आहे. आणि काँग्रेस पक्षानं तो निर्धार पक्का केलाय, पक्का केलाय, करणारच. अकोल्याच्या नगरपंचायतीची प्रारंभ तिथपासूनच आहे. पांडे साहेबांनी सांगितलं, होय काँग्रेसच्या शिवाय कोणी पण आपलं बहुमत सिद्ध करून दाखवा, कुणी पण दाखवा. हुशार का नाही मारणार, सगळ्यांनाच एकमेकाची त्यावेळेला गरज भासेल. पण त्याही वेळेला काँग्रेस नीतिमूल्याचं आणि विकासाचंच राजकारण करील. आमच्या तमाम पत्रकार बांधवांच्या समोर मी हे स्पष्ट करू इच्छितो, ज्यामध्ये विकासाला एक विशिष्ट प्रकारचं धोरण जिथं आखलं जाते, वाव आहे, ज्यांना विकासाचं व्हिजन आहे, दृष्टी आहे, आणि ते राबवण्याचं दानत ज्यांच्याकडे आहे, तो काँग्रेस पक्ष आहे. आणि तोच विचार करून नगरपंचायतीच्या निवडणुकीत आपण आलोय. भाषण किती पण होती. मी त्या युट्यूबवर आमची एक भगिनी आहे, अविवाहित आहे, तिचं कीर्तन ऐकतो मी, तिचं नाव काय माझ्या लक्षात येत नाही, पण तिने एक छान उदाहरण दिलेलं. सुरेश, तिने एक छान उदाहरण दिले. ती म्हणते अमेरिकेतलं एक कुत्र अकोल्यात आलं, त्याला सगळेच विचारायला लागले, बाबा अमेरिका सोडली, युरोप सोडला आणि इकडं का आला. तेव्हा त्या कुत्र्यानं छान उदाहरण दिलंय. तो म्हटला, कुणावरही भुंकण्याचे अधिकार फक्त इथंच आहेत, फक्त इथंच आहे, पर्यायच नव्हता, इथंच आलो. भाषण की भुंकणं ज्यानं त्यानं ठरवावं. लोक त्याचा पंचनामा करताय आणि करतील. अलकाताई आमच्या पाठीमागे आहेत, त्यांचा भाषणाचा फक्त उल्लेख करतो, त्यांना बोलायला द्यायला पाहिजे होतं, वेळेअभावी आपण दिलं. चारही उमेदवारांना सांगतो की त्यांच्या भाषणातला पहिला मुद्दा कोणता होता. वार्ड नंबर 1 मधून त्यांनी उमेदवारी केलेली आहे. त्या म्हणत होत्या की माझे पती स्वर्गवासी झालेत, जाताना ते मला सांगून गेले की या माळीझाक मध्ये वाडे किती ते मोजू नको, वाडे किती आहेत ते मोजू नको, सगळ्या जगाला आणि सगळ्या सर्वांना जाहीरपणे सांग. मला फक्त माझं गाव माहिती आहे, त्यातले वाडे मला नाही माहिती. ही भूमिका घेऊन आपण लढतोय. वार्ड तांत्रिक आहे, त्या वार्डातले वाडे बिडे ही गोष्ट आम्हाला अमान्य आहे. देशाच्या एकसंगतेसाठी ज्यांनी बलिदान केलं तो काँग्रेस पक्ष आहे. गावागावामध्ये वाड्याचं भांडण लावणं हे काय आमचं काम नाही. आम्ही आमचा वार्ड सर्वांच्या साठी काम करू, ही आपली पहिली भूमिका आहे. मागच्या वेळेला जे उमेदवार दिले त्यामध्ये सुद्धा सगळ्या जाती धर्मातल्या माणसांना आपण उमेदवारी दिली. आज पण 4 जागेवर सुद्धा आपण सगळ्या जाती धर्मातल्या माणसांना उमेदवारी दिली. होय, आमचं तेच काम. या देशात जातीय सलोखा निर्माण केला पाहिजे. वेगवेगळ्या जातीचा, वेगवेगळ्या धर्माचा, वेगवेगळ्या भाषेचा, वेगवेगळ्या वेशाचा हा समृद्ध भारत आहे. आणि त्यामुळे त्याची जात कोणती, त्याचा धर्म कोणता, त्याचा वेश कोणता, त्याची भाषा कोणती, यापेक्षा तो भारतीय आहे. या विचारानं जेव्हा आपण काम करतो तेव्हा हा सगळा माणूस एकत्र करणं आपलं काम आहे.
या नगरपंचायतीच्या निमित्तानं या गावात पण, या नगरपंचायतीच्या कार्यक्षेत्रात पण आणि सभोवताली पण ना जाती जातीत भांडणं होतील याची दक्षता आम्ही जरूर घेऊ, ना इथं यादवी निर्माण होईल याची दक्षता आम्ही जरूर घेऊ. विकासाचं तर करूच, बोलूच, पण त्या पुढे जाऊन एक पाऊल हा विचार अधिक महत्वाचा आहे. धर्माच्या आणि जातीच्या नावानं राजकारण करणारे कोण? काहींची आयडेंटिटी दिसते, ती खरी पण आहे, पण काहींच्या छातीवरचा आयडेंटिटी मात्र फार निधर्मीपणाची, पण विचारांचं सगळं राजकारण मात्र धर्मावर. हा काँग्रेसचा मूळ उद्देश आहे, पहिल्यांदा मी आपल्या सर्वांच्या समोर स्पष्ट करतो. या निवडणुकीच्या निमित्तानं या शहरामध्ये गोकुळासारखं शहर चालावं असे प्रयत्न आम्ही निश्चितपणे करू. आपण आता जाहीरनामा प्रसिद्ध केला. हा जाहीरनामा सर्वांनी जरा वाचावा. वार्ड निहाय समस्या वेगळ्या वेगळ्या आहेत, कळतंय आपल्याला, निश्चितपणे आहे. वार्ड नंबर 4 ची समस्या आपल्याला माहिती आहे. त्या वार्ड नंबर 4 मध्ये यापूर्वी सुद्धा अनेक मुस्लिम आमचे नेतेगण निवडून आलेले आहेत, ज्यांच्यामध्ये मी स्वतः ज्यांच्या बरोबर काम केलंय. कितीदा तरी त्या वार्ड, त्यावेळेचा 1 नंबर आणि आत्ताचा 4 नंबर, त्या वार्ड नंबर 4चं वैशिष्ट्य आहे, हे लोक कधीच पण जात आणि धर्म बघत नाही. हे योग्य व्यक्तीला निवडून देतात. अनेकदा निवडून आमचा मुस्लिम बांधव आले, ते 4 नंबर मधनं आले. ब्राह्मण व्यक्ती आल्या, त्या पण 4 मधनं आल्यात. आणि वेगवेगळे ओबीसीचे घटक पण तिथून आले. मागच्या वेळेला सुद्धा तिथून बांधकाम करणाऱ्या व्यावसायिकांच्या कुटुंबातल्या आमच्या भगिनी निवडून आल्या. हे 4 नंबरचं वैशिष्ट्य आहे. आणि ह्यावेळेस मला खात्री आहे, तो जो काही कालपर्यंतचा आपलं लौकिक आहे त्याचीच परत पुनरावृत्ती होईल. वार्ड नंबर 11 हा तर सगळ्याच्या सगळा विशेष करून व्यापारी आणि मध्यमवर्गीयांचा आहे. वनिता तिथे 1 वर्षापासून काम करते, घराघरापर्यंत जाऊन पोहोचली. काँग्रेसचं राजकारण ज्यांनी उभं केलं ते लक्ष्मणराव शिंदे साहेबांची कन्या आहे, आमचे सहकारी लक्ष्मणराव सेटे यांची स्नुषा आहे. मध्यमवर्गीयांचे आणि व्यापाऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत, आपण पुढे जाऊन बोलू त्याच्यावरती. 13 नंबरला अंजली उमेदवार आहेत. एक वाक्य तुमच्या सर्वांच्या समोर बोलली ती, चांगला प्रयत्न कर अंजली. प्रियांका गांधी सारखी आल्या आल्या व्यासपीठावर लोकांनी टाळ्या दिल्या पाहिजे. जरा तयारी कर चांगली. रूप तसं आहे, व्यक्तिमत्व पण तसं आहे. हा प्रभाग आमच्या मातंग समाजाचे लोक आहेत. सगळ्या जाती धर्मांचं एकत्रित गोकुळ जर कुठं पाहायचं असेल तर 13 नंबर आहे. विष्णू सर आहेत, कर्णिक सर, स्वप्नील आहे, संदीप, सगळेच कार्यकर्ते आहेत. मी नामोल्लेख अधिक करणार. सर्वांची एकजूट दाखवा आणि अकोले तालुक्याचं पुरोगामित्व सिद्ध करा. फक्त भाषाच पुरोगामित्वाची आणि कर्तृत्व मात्र जाती जातीत मतभेद निर्माण करण्याचं, ते नाही करायचं. या वार्डात सुद्धा सर्वांना बरोबर घेऊन विजयी होण्याची करामत आपण करून दाखवू. 14 नंबरच्या बद्दल सुद्धा सर्वच जण बोलले. राजूला उमेदवारी दिलेली आहे. यादवराव नायकवाडींचा कम्युनिस्ट पार्टीतला त्याग पण विचारात घेतलाय आणि राजाची धडपड पण विचारात घेतलेली आहे. माणसापर्यंत तो पोहोचेल याच्याबद्दल खात्री आहे. खरंच ते भाऊसाहेब म्हणत होते, त्यांचं म्हणलं खरंच आहे, एकदा पावसाळ्यात जा, सगळं बेडकांचं डराव ऐकायला येत. खरं, नवलेवाडी, धुमाळवाडी, भागड्यातलं पाणी, सगळं पाणी तिथं, तो म्हणजे एक सागर होतोय. पण यापूर्वी सुद्धा आपण अनेकदा गेलोय, आपण शब्द दिलाय. आदरणीय डॉक्टर तांबे साहेबांच्या निवडणुकीत हे सगळे लोक आपल्या बरोबर असतात. सगळे मध्यमवर्गीय नोकरी करणारे विशेष करून आहे. आमचा नायकवाडी वाडा हा जर सोडला तर बाकी सगळेच नोकरी करणारे लोक आहेत.
रस्त्यांचे प्रश्न आहेत, होय खरंच आहे. पाण्याचा निचरा होत नाही हे प्रश्न खरेच आहे. तांबे साहेबांशी पण मी जेव्हा तिथं उमेदवार दिला तेव्हा चर्चा केली की साहेब हा पदवीधरांचा खरा मतदारसंघ इथं आहे, निधीची उपलब्धता करून द्यावं लागेल हे त्यांच्याबरोबर बोललो. आणि मग मी प्रभाग नंबर 14 मध्ये राजमाता जिजाऊ हाऊसिंग सोसायटीत मी मीटिंग केली आणि तेव्हा सांगितलं की होय हा प्रश्न सोडवणार. कुठेही मोघम जायचं नाही, कुठेही भंपकपणे पण बोलायचं नाही आणि काही मृगजल तर नागरिकांच्या समोर ठेवायचंच नाही. हा सगळा विचार करून आपण ह्या निवडणुकीमध्ये उतरलो. थोडस फक्त मी आता जाहीरनाम्याच्या दृष्टीनं नव्हे तर हे प्रश्न आहेत मग ते बोले आणि मग आपण समारोपाच्या बाजूने निश्चितपणे जा. 2 वर्षात आमदार साहेब तुम्ही आमदार झालेत, तुम्हाला प्रचंड मताधिक्यानं लोकांनी निवडून दिले आणि आम्ही ते मान्य पण केले. तुम्ही इतर नवले जेवढं प्रेम करतात ना तेवढा विश्वास ठेवा मधु नवलेवर. आम्ही पण करतो की तुमच्यावर, पण आमचं जरा सरळ असतं, वाकडं तिकडं चालता येत नाही म्हणून कदाचित. बाकी आम्ही प्रेम करायला सगळ्यांच्या पेक्षा कमी नाही कुठेच, पण का वावडा आहे त्यांचं त्यांनाच माहित. कोणत्याही राजकारणी माणसाची पहिली ओळख जी कोणती आहे, ज्या निवडणुकीत ते निवडून येतात ना तेव्हा त्यांनी सांगितलं पाहिजे की यानं मतदान केलं नाही तो माझा, यानं प्रचार केला नाही तो पण माझाच, ज्यांनी प्रचार केला तो पण माझा आणि ज्यांनी मतदान केलं तो पण माझा आणि तोच फक्त लोकप्रतिनिधी. काल अजून आठवताय तुम्ही 2 वर्षानंतर सुद्धा आणि अजून त्या दृष्टीनं बघताय. आश्चर्य आहे लोकप्रतिनिधित्वाच. हे दिलं ते दिलं ते दिलं हे पण आम्ही ऐकलं अगस्ती ऋषींच्या प्रांगणात काल परवा झालेलं असते. मला खरंच आश्चर्य वाटते. मी त्यांच्यावर टीका करत नाही, मी कळकळी पोटी बोलतोय आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये प्रश्न आहेत त्या कळकळीतनं बोलतोय. 2-2.5 वर्ष होत आलेत विधानसभेला. अकोले नगरपंचायतीचा सर्वात कळीचा मुद्दा कोणता असेल तर तो पिण्याच्या पाण्याचा. 32 गाव नळ पाणी पुरवठा योजना उभी करण्याचे प्रयत्न झाले, चालू होण्याच्या अगोदरच बंद पडले. आजही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ह्या नगरपालिकेचा आहे. आम्हाला सगळ्यात जर कळीचा मुद्दा आणि सर्वात अग्रक्रमाचा कोणता प्रश्न वाटत असेल तर तो अकोले शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न वाटतो. कारण 32 गाव नळ पाणी पुरवठा योजनेवर आता विश्वास ठेवायची परिस्थिती नाही. या शहराला पाणी पुरवठा जो केला जातोय तो 24 तास करावा लागतो, तेव्हा कुठेतरी पात भिडते. कुणाला येतं 2 वाजता रात्रीचं, कुणाला येतं पहाटे 4 वाजता. कारण जेवढी नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची आणि वापरण्याच्या पाण्याची गरज आहे तितकी पाण्याची पुरवठा करण्याची क्षमता आजच्या नगरपंचायतीच्या योजनेत नाही. जरा टेस्ट पाहिजे म्हटलं तर खरंच आपल्याकडे किती यंत्रणा आहेत त्यासाठी. थोरात साहेब किंवा तांबे साहेब आपल्याला पाणी देतात त्यासाठी नाही सांगत मी, पण जरा क्षमता बघू की आपण. जरा संगमनेर नगरपालिकेकडनं जो पाणी पुरवठा केला जातोय तो जरा बाजूला करा बरं जरा, आणि बघा जरा मग किती पाणी पुरतंय आपल्याला. मला एक गोष्ट लक्षात आणून द्यायची की आमदार साहेब तुम्ही म्हणताय 12 की 14 काहीतरी कोटी आल्याचं. आमचा साधा प्रश्न आहे, आम्ही तुम्हाला तो प्रश्न विचारून नाही, आमची अजेंडा आहे, आमचा जाहीरनामा आहे म्हणून खुलासा द्या. या शहरासाठी पिण्याच्या पाण्याची योजना तिचे काही प्रयत्न 2-2.5 वर्षात झालेत का? झालेत का? या गावाला प्यायला पाण्याची पिण्याच्या पाण्यासाठी आपल्या फंडातनं किंवा आपण प्रस्तावित काही केलंय, आपल्या काही मीटिंग झाल्या असं ते जाहीर करा, आम्हाला आनंदच होईल. पण काहीही प्रयत्न झालेले नाही ही आजची वस्तुस्थिती आहे. आमची मागणी आहे निळवंड्यातलं स्वच्छ पाणी आणि शुद्धीकरण होऊन येणारं पाणी हे अकोले शहरातील तमाम नागरिकांना मिळालं पाहिजे.
आमच्या पक्षाची ही भूमिका आहे, हाच आमचा जाहीरनामा. 32 गाव यासाठी आम्ही म्हणतोय, गाव निहाय योजना का नसावी. पण ठीक आहे, नसेल गाव निहाय, पण समुद्र सपाटीपासून सारख्या उंचीवर वसलेली गावं यांच्यासाठी एक करा, हरकत नाही. पण धामणगाव आणि माळीचा टेक्निकली कसं शक्य आहे पुढे जाऊन. वाशेरी आणि सुगाव कसं शक्य आहे. इकडे आपण आता अगस्तीच्या चरणी बसलोय, आगर आणि इकडं गर्दनी कसं शक्य आहे. या योजनेत दोष आहेत, म्हणून आम्ही काही सुचू पाहतोय. त्याशिवाय अग्रक्रमाचे जे जे प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न आम्ही आमच्या जाहीरनाम्यात घेतलेत. अजूनही दळणवळणाचे कितीतरी प्रश्न बाकी आहेत. हे सगळे दळणवळणाचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनं काही प्लॅनिंग झालंय. आज कॉन्क्रिटीकरण चाललंय, त्यामुळं रस्त्याची अडचण होते. पण दळणवळणाच्या दृष्टीनं बायपासचा विचार मध्ये कुणीतरी केला होता आणि त्यानं साखर कारखाना रोड पासून आमचा नायकवाडी वाडा तिथून लेआउट टाकलेला होता. आम्ही त्याला विरोध केला, हा लेआउट मान्य नाही. बायपास करायचा असेल तर आम्ही सुचवलेला, सुगाव फाट्यापासून तो बायपास वाशेऱ्याला न्या, वाशेऱ्यावरून तो डायरेक्ट अगस्ती सहकारी साखर कारखान्यावर टाका, तिथून तो भागड्याच्या पायथ्यानं धुमाळवाडी ते तळे आणि तळ्याच्या गुलटेकडी पासून तो आणा केजी रोडला परत. आज जे काही साखर कारखान्याच्या गाड्यांच्या वाहतुकीच्या दृष्टीनं, साखर कारखान्याला मोठी साधनं जाण्याच्या दृष्टीनं आणि बायपास पण उत्तम. अकोल्याच्या दक्षिण बाजूला जेवढ्या जमिनी आज आहेत, या सगळ्या जमिनीमध्येच उद्याचं अकोलं वाढणार आहे. हे उद्याचं सगळं अकोलं वाढण्याच्या साठीचं पोटेन्शियल कुठं आहे, तर तो सगळा तोच भाग आहे. आज त्या भागामध्ये रस्ते पण नाहीत, पिण्याचं पाणी पण पोचलेलं नाही, विद्युतीकरण पण पोचलेलं नाही. ही सगळी समस्या आहे, पण भांडवलासाठी मांडित नाही. आम्ही निश्चितपणे त्या भागामध्ये या सगळ्यांच्या पर्यंत ह्या योजना घेऊन जाऊ. सगळ्या अकोला नगर पंचायतीचं हेच एक वेगळं वैशिष्ट्य राहिलंय. शहरी वाढ जशी आहेत तसे काही ग्रामीणचे इतके वाढ दुर्गमला आहे, फार दुर्गमला ते वाढ गेले. या दोन्हींचा समतोल साधून काम करावं लागेल, हे आमचं यापुढचं पण विचार आहे. विकासाच्या साठीची कटिबद्धता बाळगत असताना कोणते काम अग्रक्रमाने घ्यावेत, कोणते काम क्रमाक्रमाने घ्यावेत, या सगळ्याच आपण या जाहीरनाम्यामध्ये लहान लहान गोष्टींचा उल्लेख केलेला. त्या सगळ्यात मी मांडण्याचा प्रयत्न मुळीच करणार नाही. पण जे नागरी सुविधांशी निगडित आहेत ते सगळे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न अगदी थोड्या वेळात त्यासाठी आपण करू. नगरपंचायत म्हटलं की नागरी सुविधांची प्रत्येक नागरिकाच्या पर्यंत ते पोहोचवणं तर आपली जबाबदारी आहे. भागड्याच्या पायथ्याशी असलेलं त्याचं घर किंवा इकडे कमान बेसीला असलेला बंगला, गाजरीच्या ओढ्याजवळचा एखादा बंगला, तर इकडे सीमेवर असलेलं एखादं घर राहील की तो त्या नागरिकाला हक्क आहे कुठे पण राहण्याचा. पण त्याच्यापर्यंत नागरी सुविधा पोहोचवण्याचं काम कुणाचं? नगरपंचायत. आणि ते पोहोचवण्यासाठी कटिबद्ध राहणं हा आपल्या निवडणुकीतला अजेंडा आहे. आपण त्यासाठी विशेष प्रयत्न करणार आहोत, त्यासाठी निधीसाठी सुद्धा प्रयत्न करणार आहोत. एका वाक्यातला जाहीरनामा मागच्या 13 जागेच्या निवडणुकीमध्ये आदरणीय नामदार थोरात साहेब जेव्हा आले तेव्हा त्यांनी एकाच वाक्यातला जाहीरनामा सांगितला होता. या नगरपंचायतीचा चेहरा मोहरा बदलून दाखवतो, काँग्रेसच्या उमेदवारांना निवडून द्या. एकाच वाक्यातला जाहीरनामा होता, तोच आपला जाहीरनामा आहे. त्यासाठीचे यापुढचे प्रयत्न आहे. जनतेला काहीतरी देणं हे आपलं काम आहे, नागरिकांना देणं आपलं काम आहे, कुणाकडनं घेणं आपलं काम नाही. कितीतरी यक्ष प्रश्न अजून पण आहेत. अनेकांच्या घरांच्या नोंदीच नाही, अनेकांचे बंगले अनधिकृत नोंदवले गेले. ग्रामपंचायतीचं रूपांतर 100% नगरपंचायतीत करण्याचं काम अजून पण बाकी आहे.
या सगळ्या कामाला पूर्णत्व देण्यासाठी आपण निश्चित प्रयत्न करू. जनतेला हेच अभिवचन आपण देऊ आणि या तालुक्यात एक नव शुद्ध निर्मळ अशा प्रकारचं राजकारण सुद्धा आपण सुरू करण्याचा प्रयत्न करू. या तालुक्यातल्या सगळ्या संस्थांना बळ देण्याचा पण प्रयत्न करू. कोणत्याही संस्थेकडे पाहताना ती संस्था चालवणाऱ्याला बळ देणं आपलं काम राहील आणि म्हणून आपण जाहीरनाम्यात एक वेगळा मुद्दा आपण सुचवला. अकोल्याच्या नगरपंचायतीला समृद्धी येऊ द्यायची असेल तर उत्पन्न वाढायला पाहिजे आणि उत्पन्न वाढीसाठीचे कोणते कोणते काम आहेत याच्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. अकोले तालुक्यातलं पर्यटन वाढलं तरी या नगरपंचायतीचा फायदा आहे आणि अगस्ती ऋषींची महती महाराष्ट्रभर गेली, जगभर गेली. जसं साईबाबाचं घडलं तसं असं जर घडलं तर अकोले जगाच्या नकाशावर येईल. अगस्ती ऋषींच्या पवित्र चरणापाशी बोलतोय आपण. यांच्या इतका मोठा माणूस नव्हता, रामायणामध्ये इतका मोठा माणूस नव्हताच. ते आपल्या सर्वांचे आदर्श आणि आपले गुरु असले तरीही सुद्धा हा माणूस संशोधक होता. शेतीचं सगळं संशोधन अगस्ती ऋषींनी केलं. एकत्रित कुटुंब कसं चालवावं कुटुंब व्यवस्था अगस्ती ऋषींनी शिकवली. आदिवासी लोपामुद्रा मुलीच्या बरोबर लग्न करून आंतरजातीय विवाहाची परंपरा त्यावेळेस त्यांनी सुरू केली. साता समुद्राच्या पलीकडे हा माणूस पहिल्यांदा गेला. सप्त ऋषींच्या मध्ये इतकं मोठं स्थान असलेला दुसरा कोणता माणूस. पण याची प्रसिद्धी जर केली तर हे अकोला पुढच्या कुठे जाईल. म्हणून मी म्हटलं की त्यासाठी इथल्या देवस्थान ट्रस्टला सुद्धा मदत करण्याचं काम नगरपंचायतांनी आपण एकमेकाच्या हातात हात घालून करायला पाहिजे. अगस्ती ऋषींचे आशीर्वाद तेव्हा मिळते. आम्ही एक रिंग रोड पण सुचवला आहे. शामरावचं ऑफिस आहे तिथून तो जाईल प्रवरा पात्रापाशी, तिथून तो पश्चिमेला वळेल आणि जिथं दशक्रिया होती पाटील पानोठावर तिथून तो परत शनी मंदिरापर्यंत जाईल. तर हे नदीच्या कडेचं ओस पडलेलं अकोला ना परत गजबजेल आणि नदीचं पात्र पण शुद्ध होईल. यापूर्वी मिनानात आहे तर रोटेशन कसं सुटत होतं. प्रवरेला सेवाळ आलेलं पाहिलंय कोणी? कधीच नाही पाहिलं. अरे आता जेव्हा शेतीचं रोटेशन सुटतं तेव्हाच फक्त आम्ही पाणी प्यायचं आणि इतर वेळेला पाण्याचं पिण्याच्या पाण्याचं रोटेशन नाही. धरणात पाणी आहे, शेतीला मुबलक पाणी द्यायचं पण पिण्यासाठी मात्र पाणी नाही आणि त्याच्यावर मात्र लोकप्रतिनिधी बोलत नाही. शेबाळून जाती सगळी नदी. मधून मधून ते रोटेशन कोण सोडेल? ही घाण वाहून कोण नेईल? आणि घाण येऊच नये याच्यासाठीचे प्रयत्न नगरपंचायतीने करायचे की करायचे नाही. या सगळ्यातून प्रवास आपल्याला करायचा आहे. पण एक गोष्ट मी फार खुलेपणाने आपण तुम्ही कार्यकर्ते आहात म्हणून तुमच्या समोर सांग. आमचा मीडियाचे सगळे मित्र आपण बोलतोय ते प्रसारित करणार आहेत म्हणून सांग. आम्हाला याची पूर्ण जाणीव आहे. जादूची कांडी फिरली की लगेच उभं राहील इतका भोळा समज आमचा नाही आणि लोकांच्या जनतेच्या समोर मृगजळ उभं करणं हे तर आमचं कामच नाही. त्याला वेळ लागेल. काही कामं पूर्णत्वास 5 वर्षात जातील, काही कामं निश्चितपणे मान्यतेपर्यंत असतील तर काही कामं प्रस्तावित असतील. पण या सगळ्या कामांना त्या त्या टप्प्यावर न्याय द्यायचं काम आम्ही 5 वर्षात मात्र निश्चितपणे करू. हे फार हामीपूर्वक सांगतो मी आपल्याला, कारण कुठं बोलतो याचं भान आपल्याला आहे. ह्या सगळ्या बाबींचा ओझरता उल्लेख करीत करीत मी आपल्या सर्व कार्यकर्त्यांच्या बरोबर 1 मिनिट बोलून थांबतो. मागच्या 13ही जागांच्यासाठी आपण जीवाचं रान केलंय. आपण आपली म्हणून एक संहिता स्वीकारून काम केलंय. जनतेच्या पर्यंत पोहोचून आपण 13 जागांच्या त्या निवडणुकीमध्ये सुद्धा आपल्या उमेदवाराचा प्रचार आपण केला. आता 4 जागा जास्त महत्वाच्या. मी शेतीतनं आलोय म्हणून सांगतो. पूर्वी खळ्यावर जर डेरेदार एक सुडी रचली जायची तिला शेवट एक शेंडा असायचा. ती इतकी डेरेदार रचली जायची आणि शेवटीचा जो शेंडा असायचा ना तो इतका अणुकुचीदार एकच कणीस वर दिसायचं. या 4 जागा म्हणजे या डोलदार अशा प्रकारच्या खळ्यावर रचलेल्या सुडीचा हा शेवट
म्हणजे शिखरावर झेंडा रोवण्याचं काम आहे. आपण सर्वांनी हे लक्षात घ्या. शाहीर अण्णाभाऊ साठेंचं ते गीत आठवत नसेल तुम्हा सर्वांना, पण शाहीर अण्णाभाऊ साठेंनी कवन गायलंय. ते संयुक्त महाराष्ट्र चळवळ जिंकली हे खरं आहे, पण अजून पण बेळगाव, कारवार हे सगळे आपल्यापासून बाजूला आहेत. तेव्हा त्यांचं एक त्या कवनातलं शेवटचं वाक्य आहे, बिनी मारायची अजून राहिली. हे तर शेवटचं काम आहे आपलं, या 4 जागावर विजय संपादन करण्याचं. कोणत्यात पण ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये, अति आत्मविश्वासात आपण राहायचं नाही. घर आणि घर, माणूस आणि माणूस प्रत्येकाच्या पर्यंत पोहोचायचंच. प्रत्येकाला आपला अजेंडा काय आहे हे सांगायचंच, आणि मी काम करील हा विश्वास पण द्यायचा. आम्ही पण जाहीर सभांच्या मधून मागे पण दिलाय, आता पण देतोय. 4ही उमेदवारांना जे आमचे नागरिक बांधव निवडून देणार आहेत त्यांना हा विश्वास देतो की निवडणूक झाली, आमचे उमेदवार निवडून आले, आम्ही राजकारण जिंकलं, मग नंतर नगरपंचायतीत आमचा प्रतिनिधी आणि तुम्ही नागरिक, मग पहा तुमचं तुम्ही. हे संधी साधू राजकारण आम्ही करणार नाही. आम्ही पक्षाच्या वतीनं, आदरणीय नामदार थोरात साहेबांच्या वतीनं जाहीरपणे शब्द देतो, आमच्या उमेदवारांना काम करण्याची संधी द्या, आणि त्यांना त्यासाठी काम करून घेण्याची मास्टरकी आमची आहे. आम्ही ती जरूर करू, आणि त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचं काम आमच्या नेत्याचं आहे, आदरणीय साहेबांचं आहे. त्यांच्या कामाचे सगळे पुरावे शेजारीच आहे, बोलणार नाही त्यावर आधी. आम्ही त्यासाठी खंबीरपणे त्यांच्या बरोबर राहू. ज्या अपेक्षेनं तुम्ही काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराने निवडून द्यावं, त्या अपेक्षांची पूर्ती आम्ही निश्चितपणे करू, अवश्य करू. आशीर्वाद तुमचे, आमच्या सगळ्याच उमेदवारांच्या पाठीशी बळ तुमचं, आणि राजधानीतून निधी आणून काम पूर्ण करून देणं ही जबाबदारी आमची. होय, आम्ही ती पार पाडू. हा अखेरचा शब्द देतो, उद्यापासून कामाला लागायचंय, आतापासूनच. यानंतर आपण 13 नंबर मध्ये जाणार आहोत. तिथं मंदिर आहे, तिथे नारळ वाढवणार आहोत. आपण सगळे ज्यांना साधना आहेत त्यांनी सर्वांनी तिकडे यायचं आहे, आणि उद्यापासून आपण कामाला लागायचं. शेवट फक्त आमच्या एका मित्राचं, प्रकाशचं फक्त विशेष अभिनंदन करतो, प्रकाश नायकवाडी यांचं. त्याने खर तर आडनावाचा पण एक वेगळा अभिमान असला पाहिजे. माझं घर, माझं कुटुंब, माझे भाऊ, माझे नाते, मी नाही त्यांच्या पायात पाय आडवा घालणार. मी त्यांच्या पाठीशी उभा राहणार, खांद्याला खांदा लावून लढणार, आणि राजूला निवडून आणणार. म्हणून त्यांनी माघार घेतली. अर्थात प्रकाशला पण शब्द देतो की प्रकाशला पण कुठं संधी द्यायची हे आम्ही विसरणार नाही, हे आम्ही विसरणार नाही. जिथे जिथे जी जी माणसं आमच्या बरोबर राहतील त्या सर्वांना कधीच विसरणार नाही. त्यांचं कौटुंबिक काम असू द्या, त्यांचं सार्वजनिक काम असू द्या, अगर त्यांना पण इतर ठिकाणी कुठेतरी संधी असू द्या, ती मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. काँग्रेस हा एक परिवार म्हणून उभा करू, एक कुटुंब म्हणून उभं करू, आणि कुटुंब जेव्हा भक्कम होईल तेव्हा समाजाला मदत करता येते, तेव्हा समाज उभा राहतो. एका व्यापक संकल्पनेतनं आपण या निवडणुकीकडे आणि इथून पुढच्या पक्षाच्या कामाकडे आपण सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे. नगरपंचायतीच्या बाहेरील कार्यकर्त्यांचं सुद्धा सर्वांनी सहकार्य करायचं, एकजुटीनं हा किल्ला लढवायचा आणि 4ही जागा जिंकायच्या. एवढंच आपल्या सर्वांना विशेष आवाहन करून थांबतो. धन्यवाद.